सुधाकर आडबाले. विधी क्रमांक 5. सभापती महोदय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीच्या संदर्भामध्ये शासनाने 28 जानेवारी 2019ला एक नवीन आकृतीबंध प्रसिद्ध केला आणि त्याच्यानुसार 7/3/2019ला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि उच्च माध्यमिकमध्ये पदभरतीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला. परंतु 22-23पर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं संच मान्यतेमध्ये दर्शविल्या जात नव्हती, म्हणून ती भरल्या गेली नाही. परंतु 22-23मध्ये संच मान्यतेमध्ये ती पदं दर्शवल्या गेली. त्याच्यानंतर शासनपत्र 21/2/2024 नुसार त्या पदं भरण्याच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित झालं. त्याच्यानंतर शासनाने परत एक 4/4/2025ला काही नियमांच्या अधीन राहून 100% पदभरतीची कारवाई करण्याच्या संदर्भात पत्र निर्गमित केलं आणि या संदर्भामध्ये परत या ठिकाणी शासनाच्या शासन निर्णयानुसार 21/2/2024 4/4/2025 नुसार अनेक संस्थाचालकांनी, मुख्याध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती केली. परंतु मध्ये 28/5/2025च्या संचालकाच्या पत्रानुसार 4/4/2025च्या परिपत्रकाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली होती. त्यामुळं या ठिकाणी आज 21/2/2024च्या परिपत्रकानुसार 4/4/2025च्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, त्यांच्या नेमणुका झाल्या, येऊन त्यांना मान्यता दिली. परंतु अनेक प्रकरणं शालार ताडीसाठी विभागीय स्तरावरती डेप्टी डायरेक्टरकडे या ठिकाणी प्रलंबित आहे. 21/2/2024 नंतर आज 2 वर्ष झाले त्यांच्या नियुक्त्या झाल्या, परंतु असे कर्मचारी पगारापासून आजतागायत त्या ठिकाणी वंचित आहे. या संदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक केस दाखल झाली आणि त्या केसचा निर्णय 23 तारखेला आलेला आहे आणि त्या 23 तारखेच्या निर्णयामध्ये 28/5/2025ला जी संचालकानं स्थगिती दिली होती, ती स्थगितीचं पत्र रद्द करण्याच्या संदर्भामध्ये कोर्टानं निर्णय दिलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मागील 2 वर्षापासून शालार ताडीचे जे प्रकरणं प्रलंबित आहेत ते देण्याच्या संदर्भात, शालार ताडी देण्याच्या संदर्भात आपण विभागीय स्तरावरती आदेश निर्गमित करणार का? सभापती महोदया, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये यापूर्वी शासनाचं जे पत्र होतं 21 फेब्रुवारी 2024 आणि त्याच्या पुढचं जे काही पत्र होतं 28/5/2025 या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जी काही प्रक्रिया संपन्न झाली असेल, ही प्रक्रिया जी काही विहित पद्धती आहे, ज्या कार्यपद्धतीनुसार संच मान्यता करून घेणं, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन करणं आणि इतरही जी काही विहित पद्धती आहे, जी शासन निर्णय 2019च्या मध्ये विशद करण्यात आलेली आहे, त्या पद्धतीमध्ये जे काही असेल त्या संदर्भामध्ये तपासून त्या संदर्भात सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी केला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये 28/4 शासन निर्णय दिनांक 4/4/2025चा जो काही निर्णय करण्यात आलेला आहे, त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 4 महिन्यामध्ये संपूर्ण विभाग पातळीवर तयारी करून शिक्षकेतर पदांच्या संदर्भामध्ये एक 2025च्या पत्रामध्ये जे काही नमूद केले त्या कार्यपद्धतीनुसार पुढे मार्गक्रमण केलं जाईल. महोदय, या ठिकाणी 21/2/2024 नुसार ज्या मान्यता दिलेल्या आहेत, त्या मान्यता देत असताना संस्थेने जाहिरात प्रसिद्ध करून ईओची परवानगी घेऊन माझ्या जिल्ह्यामध्ये एकही शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त नसल्याची खातरजमा करून
या ठिकाणी मान्यता देण्यात आलेलं आहे. येऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत आणि संच मान्यतेमध्ये पद मान्य आहेत, अतिरिक्त नाहीच प्रमाणपत्र दिल्या गेलेलं आहेत आणि सर्व प्रक्रिया झाली. तरी पण 2 वर्षापासनं ही सगळी प्रकरणं प्रलंबित आहे. अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. 21/2/2024 शासनाचं परिपत्रक हे संचालकांनी रद्द केलेलं आहे. तर म्हणजे मुख्याध्यापकांनी घेतलेला निर्णय एखादी खालच्या अधिकाऱ्यानं तो रद्द करणं हे संयुक्तिक नाही आणि या सगळ्या घोळामध्ये या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी प्रलंबित राहिलेल्या आहे. तर या शालार्थ आयडी तपासून निर्णय घेणे, तपासण्याचे अधिकार शेवटी कोणाला, डेप्टी डायरेक्टर आणि ईओला आहेत. ते प्रकरण सगळे मंत्रालयाकडे येणार नाही. त्यांना तपासून निर्णय घेण्याचे तात्काळ आदेश निर्गमित करावे असे मी आजच्या प्रसंगी मागणी करतो. सभापती महोदय, मी यापूर्वीच या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे. 21/2/2024 आणि 28/5/2025 या कालावधीच्या दरम्यान जी काही शासनाच्या पत्रानुसार कार्यवाही झालेली, तर या संदर्भामध्ये जी काही कार्यपद्धती आहे, संच मान्यता आपणही ते मान्य केलेलं आहे. समायोजन, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं जी काही कार्यपद्धती आहे, या विहित कार्यपद्धतीनुसार जी काही प्रक्रिया झालेली असेल, नियमाप्रमाणे झालेलं असेल तर त्याला सकारात्मक घेऊ आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाईल.